भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका आता पाहायला मिळतेय। मुंबईतील सर्व जमिनीच्या लँडस्कॅमचे बादशाह हे उद्धव ठाकरे आहेत अशी मोठी टीका असा एक गंभीर आरोप किंबहुना त्यांनी केलाय। म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये लँड आणि लँड स्कॅम सुरू असतं असं ते म्हणाले। भाजपने गरवारे क्लब इथे आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये मंत्री आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी हे भाष्य केले। तर आशिष शेलार यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे। मुंबईतल्या लँड स्कॅमच्या संदर्भामधली ही टीका आहे आणि सर्व जमिनीच्या लँड स्कॅमचा बादशाह हे उद्धव ठाकरे आहेत अशी मोठी टीका त्यांनी केली आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये टीका केलेली आहे। मुंबईतल्या सर्व जमिनींच्या लँड स्कॅमचे बादशाह हे उद्धव ठाकरे आहेत अशी सडकून टीका त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये या संदर्भातच विचार चालू असतात अशा आशयाचं वक्तव्य आणि टीकाही त्यांनी केलेली आहे। त्यांच्या डोक्यामध्ये लँड आणि लँड स्कॅम सुरू असतात असं ते म्हणाले। दिमाग में होता है तो मुंबई की पूरी जमीनों की स्कैम का बादशाह ये उद्धव ठाकरे का दल है और इसके लिए उसके दिमाग में सिर्फ लैंड स्कैम उसने नया बात छोड़ दिया। किसी वाले जमीन देंगे मुसलमानों की और बिल्डर को देंगे, अदानी को देंगे, अंबानी को देंगे। अरे मैं तो उसको सवाल पूछता हूँ 25 साल कॉर्पोरेशन में तुम था, 25 साल में मुंबई शहर की एक एक प्रॉपर्टी की स्क्वायर फीट की कीमत 1-1 लाख रुपए है एक स्क्वायर फीट की। ऐसे 1 करोड़ स्क्वायर फीट की जगह ये बिल्डरों को देने का पाप ये उद्धव ठाकरे ने किया है। वो हमसे सवाल क्या पूछेगा, वो हमसे सवाल क्या पूछेगा। कोई बिल्डर को जगह नहीं जाएगी, कोई और किसी को जगह नहीं जाएगी। ये जगह जिस पाक काम के लिए है, नेक काम के लिए है, उसी पाक और नेक काम के लिए सिर्फ अच्छी तरीके से चलेंगे। ये बात को लेकर हम निकले। मुझे बोलना बहुत था लेकिन किरण जी आए हैं और उनको भी बोलना है, मुझे भी कैबिनेट है और इसके लिए 3 मुद्दे में रख रहा हूं। ये कानून लाया क्यों, उसका हेतु क्यों था और इसके लिए किया क्या। आगे की बात जगदम्बिका जी का पाल साहब और किरण जी बताए और आप सब लोग एक वादा करो, गली गली में जाके बताओगे। तर आपल्यासोबत आता या क्षणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली आहे आणि त्यांना एका अर्थाने लँड माफिया मुंबईचा असल्याच्या पद्धतीचं भाष्य त्यांचं आहे। लँड स्कॅमचा बादशाह असं त्यांनी म्हटलंय, यावर आपली प्रतिक्रिया। मुळामध्ये आशिष शेलारांना गेल्या आठवड्यामध्ये संदीपनी कसे झोलर ते वात्रटिकामध्ये त्यांनी सादर केलं, त्याच्यावर पण त्यांनी बोलणं टाळलं। मुळामध्ये उद्धवजींना गेल्या 3 वर्षात सगळं काढून घेऊन सगळं तरी आजही उद्धवजींची भीती वाटते। त्यामुळे तुमच्याकडे कुठली काय क्लिप असेल काय सिद्ध करा, कारण इतके वर्ष मुंबईत काम करतोय ते मुंबईकरांना भावलं आणि मुंबईकरांसाठी करतोय हे त्यांना पटलं। तर उगाच आरोप प्रत्यारोप करून स्वतः कसं चर्चेत राहायचं हे आशिष शेलारांना जास्त माहिती आहे। म्हणजे या सगळ्या मागे झोलर म्हटलंय त्याचं बोला, ते कुठले झोल करतात।
म्हणजे केवळ आपल्यावरती टीका झाल्यामुळे कुठेतरी हा पलटवार करण्याचा प्रयत्न आहे का पूर्णपणे विषयच कुठेतरी हटवण्याचा प्रयत्न आहे असं आपल्याला वाटतं का? झोलर भलतानीच म्हटलं, आम्ही नाहीच केली. पण तरी पण उद्धवजी तुम्हाला आजही जड वाटतायत म्हणून तुम्ही त्यांच्या वाटतील तसे आरोप करत राहा. मुंबईकरांना कळून चुकलंय, यांचं समाधान कधीच होत नाही. पक्षाचा पक्ष फोडलात, आमदारचा आमदार विकत घेतलात, तरी तुमचं समाधान नाही. तुमच्या पक्षातल्या लोकांना न्याय नाही, तरी तुमचं समाधान आहे. तर तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणत राहा. तर आम्ही त्याला परवा नाही करत. उद्धवजी या गोष्टीवरती कधीच परवा नाही करत. अखंड काम करणं आणि लोकांना चांगलं देणं हेच त्यांचं ध्येय. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.